Next आहे reproductive health. You have learned about human reproductive system and its function in chapter 3. आता आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्यांचे फंक्शन याचा अभ्यास केलेला आहे. Now let's discuss a closely related topic, reproductive health. आणि त्याच्याशी जे रिलेटेड टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. What do we understand by this term? The term simply refers to healthy reproductive organ with normal functions. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याचा अर्थ काय आहे? हेल्थी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांना आपल्याला काय ठेवायचं आहे? हेल्थी ठेवायचं आहे. आणि त्यांचं फंक्शन हे कायम काय असेल? नॉर्मल जर असेल, त्यामध्ये कोणताही डिसीज नसेल तर त्याला आपण कोणती हेल्थ म्हणू? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. However, it has a broader perspective and includes the emotional and social aspects of reproduction also. आता ही एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे एक खूप विशाल अशी एक संकल्पना आहे. आणि यामध्ये इमोशनल, त्यानंतर जे सोशल ॲस्पेक्ट्स आहेत रिप्रोडक्शनचे ते सुद्धा रिलेटेड आहेत. According to the World Health Organization, reproductive health means the total well-being in all aspects of reproduction, that is physical, emotional, behavioral and social. आता WHO रिप्रोडक्टिव्ह हेल्थची एक व्याख्या केलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये आपण फिजिकली, इमोशनली, बिहेवियरली आणि सोशली या सर्वच दृष्टीनं कसं पाहिजे? आपण टोटल वेलबिंग म्हणजे परिपक्व असणं है ना, हेल्थी असणं हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये समाविष्ट आहे. Therefore, a society with people having physically and functional normal reproductive organ and normal emotional behavioral interaction among them in all sex-related aspects might be called reproductively healthy. मग आता सोसायटी जी आहे तर सोसायटी विथ पीपल, आणि पीपलमध्ये काय पाहिजे? फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यानंतर त्यांचं इमोशनल अँड बिहेवियर जे इंटरॅक्शन आहे ते सुद्धा नॉर्मल पाहिजे सेक्स रिलेटेड ॲस्पेक्ट संदर्भात, तरच ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थी आहे असं आपल्याला म्हणता येईल. Why is it significant to maintain reproductive health and what are the methods taken up to achieve it? Let us examine them. मग आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करण्यासाठी कोणत्या गोष्टी सिग्निफिकंट आहेत आणि कोणत्या मेथड्स आपण त्या ठिकाणी वापरायला पाहिजे त्याबद्दल आता आपण चर्चा करू. पहिला टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम अँड स्ट्रॅटेजीज. India was amongst the first country in the world to initiate action plans and program at a national level to attain the total reproductive health as a social goal. आता जगामध्ये भारत हा एक पहिला असा देश आहे की ज्याने एक सामाजिक ध्येय ठेवलेलं आहे पहा. आणि ते ध्येय म्हणजे काय? टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अटेन करणे. आणि यासाठी आपल्या देशाने विशिष्ट प्रकारचे काही ॲक्शन प्लान्स आणि प्रोग्राम्स हे राष्ट्रीय स्तरावर घेतले. These programs called family planning were initiated in 1951 and were periodically assessed over the past decades. आणि या संदर्भातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. ओके, जे कुटुंब नियोजन आहे. तर ही संकल्पना आपण केव्हा सुरू केलेली आहे? 1951 पासून. आणि पिरियडिकली लास्ट काही डिकेडपासून म्हणजे मागील काही दशकापासून आपण त्याच्यावर काय करायलो? वेगवेगळ्या प्रकारचे अंमलबजावणी करायलो, त्याच्यामध्ये काही गोष्टी घडून आणायलो. Improved programs covering wider reproduction related areas are currently in operation under the popular name reproductive and child health care programs. आता जे काही प्रोग्राम्स आपण इम्प्रूव्ह केले याने जे रिप्रोडक्शन रिलेटेड बरेच गोष्टी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहे. आणि याच्या संदर्भात एक पॉप्युलर प्रोग्राम जर पाहिला आपण करंटली तर तो आहे RCH प्रोग्राम. RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. Creating awareness among people about various reproduction related aspects and providing facilities and support for building up a reproductively healthy society are the major tasks under these programs. आता जे RCH प्रोग्राम आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर, तर यामध्ये सर्वात पहिला उद्देश आपण काय केलं याच्यामध्ये की लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजे जाणीव जागृती केली की कशा पद्धतीनं आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन केली पाहिजे, चाइल्डची हेल्थ कशी जपली पाहिजे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग फॅसिलिटीज
फक्त जनजागरण केलं का नाही, तर लोकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्यासाठी है ना. आपले जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतात तर त्यांच्या थ्रू खूप काही प्रोग्राम चालू असतात. आणि तिसरं म्हणजे सपोर्ट फॉर बिल्डिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थी सोसायटी. आणि समाजामध्ये एक पूर्ण समाजच रिप्रोडक्टिव्ह हेल्थी होण्यासाठी जे काही सपोर्ट लागेल ते सपोर्ट देण्याचं कामसुद्धा आपल्या गव्हर्मेंटनं केलेलं या प्रोग्रामच्या अंतर्गत. With the help of audiovisual and the print media, governmental and non-governmental agencies have taken various steps to create awareness among the people about reproduction-related aspects. आता ॲडिओ व्हिज्युअल, ॲडिओ म्हणजे एखादी क्लिप असेल, जसं रेडिओवर जाहिरात असते की नाही, त्याच्याद्वारे गव्हर्मेंट जनजागरण करत असते. ॲडिओ व्हिज्युअल म्हणजे टी व्हीमध्ये एखादी जाहिरात येते पहा, की जसं की आता रिप्रोडक्टिव्ह संदर्भात जर पाहिलं तर, जसं की आता हेल्थच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर टोबॅको चिविंग, कॅन्सर संदर्भात जागृती करणारे व्हिडिओज असतात. त्यानंतर प्रिंट मीडिया म्हणजे जे काही मासिक आहे, पेपर वगैरे असतात है ना, त्यामध्ये सुद्धा काही गव्हर्मेंट आणि काही नॉन गव्हर्मेंट म्हणजे शासकीय आणि काही खाजगी एजन्सीज असतात की ते लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजे जागृती घडवून आणतात. आणि विशेष म्हणजे काही गोष्टी या रिप्रोडक्शन रिलेटेडसुद्धा असतात. Parents, other close relatives, teachers and friends also have a major role in the dissemination of the above information. आणि क्लोज रिलेटिव्ज असतील, टीचर, पॅरेंट्स, फ्रेंड्स हे सुद्धा आपल्याला यामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावत असतात की त्यामुळे आपलंसुद्धा रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भात आपण विशिष्ट गोष्टींची काळजी घेत असतो. Introduction of sex education in schools should also be encouraged to provide right information to the young so as to discourage children from believing in myths and having misconceptions about sex-related aspects. आता तुम्हाला माहिती आहे की सेक्स एज्युकेशन जे आहे हे करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमामध्ये याचा समाविष्ट केलेला आहे. शाळांच्या मार्फत विविध प्रकारचे प्रोग्राम चालू जातात. आणि यामुळे जे बॉईज किंवा गर्ल्स असतील त्यांना एक राईट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले जाते आणि चिल्ड्रनला डिस्करेज केलं जातं फ्रॉम बिलिव्हिंग इन मिथ्स अँड हॅव्हिंग मिसकन्सेप्शन अबाउट सेक्स रिलेटेड ॲस्पेक्ट्स. आणि सेक्स रिलेटेड संदर्भात जे काही मिथ्स असतील किंवा ज्या मिसकन्सेप्शन आहे तर त्यांच्या संदर्भात त्यांना जाणीवजागृती केली जाते. म्हणजे शॉर्टमध्ये त्यांना सेक्स एज्युकेशन दिलं जातं. Proper information about reproductive organ, adolescence and related changes, sex and hygienic sexual practice, sexually transmitted diseases, AIDS, etc. would help people, especially those in the adolescent age group, to lead to a reproductively healthy life. आता प्रॉपर इन्फॉर्मेशन जी आहे ही कोणाला द्यायची आपल्याला? टीनेजर्सला, बरोबर. टीनेजर्सला जे वय असतं 13 to 19 त्याला आपण ॲडोलसेन्स म्हणू. त्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची माहिती असेल, त्यानंतर त्यांचं जे वय आहे ॲडोलसेन्स त्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये कसे चेंजेस येतात, त्यांच्यासाठी सेफ गोष्टी कोणत्या आहेत, त्यानंतर हायजिनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस म्हणजे की जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत तर त्यांचं पर्सनल हायजीन कसं ठेवायचं, त्यानंतर जे STD अर्थातच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जे आहे तर त्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन दिलं जाते. त्यानंतर एड्ससारखा एक भयंकर आजार आहे की जो या ठिकाणी एक सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये येतो, त्या संदर्भात जाणीवजागृती असेल तर याच्यामुळे काय होतं की सर्वांना मदत होते. आणि स्पेशली जर पाहिलं जे ॲडोलसेंट एजमधले असतात तर ते त्यांना अशी माहिती जर मिळाली तर ते निश्चितच रिप्रोडक्टिव्ह हेल्थी लाईफ ते मेंटेन करू शकतात. Educating people, especially fertile couples and those in marriageable age group, about available birth control options, care of pregnant mothers, postnatal care of the mother and child, importance of breastfeeding, equal opportunities for the male and the female child, etc. would address the importance of bringing up socially conscious healthy families of desired size. आता यामध्ये सेक्स एज्युकेशनमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत पहा की जे फर्टाईल कपल्स आहेत, ओके, तर यांना किंवा जे मॅरेजेबल एज ग्रुपमध्ये असतील तर त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव पाहिजे. पहिले या ठिकाणी सांगितलं की बर्थ कंट्रोलचे बरेचसे ऑप्शन्स आहेत, बरोबर. तर त्यानंतर जे प्रेग्नन्स मदर आहे त्यांची केअर कशी करायची, पोस्ट नटल केअर ऑफ मदर अँड चाइल्ड है ना, आफ्टर पार्च्युरेशन मदर अँड चाइल्डची हेल्थ चांगली राहण्यासाठी काय काय करता येतं,
त्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचे जे इम्पॉर्टन्स आहे, आपण कोलेस्ट्रॉल वगैरे पाहिलं होतं हे की नाही, ते मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर मुलगा असो का मुलगी है ना, मेल अँड फिमेल कोणतेही चाइल्ड असू द्या, दोघांना समान संधी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, ह्या सगळ्या गोष्टींची जी जाणीव आहे ती आपण करून देऊ शकतो. आणि एक हेल्थी फॅमिलीज, आणि ते पण डिझायर साईजच्या, कारण आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये 2 चाइल्ड पॉलिसी आहे, बरोबर आहे. Awareness of problems due to uncontrolled population growth, social evils like sex abuse and sex-related crimes, etc., needed to be created to enable people to think and take up necessary steps to prevent them and thereby build up a socially responsible and healthy society. आता जे प्रॉब्लेम्स आहेत है ना सेक्स रिलेटेड, तर त्याची जाणीव करून देणे. कारण आज जर पाहिलं आपण तर लोकसंख्येची वाढ खूप अफाट आहे आहे की नाही, आणि याच्यामध्ये काही सामाजिक समस्या आहे, जसं की बऱ्याच वेळेस सेक्स ॲब्यूज असेल किंवा सेक्स रिलेटेड काही क्राईम्स होतात, गुन्हे होतात हे की नाही. तर या बाबतीत लोकांना जाणीव जागृती करणे, त्यानंतर जे त्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी काही नेसेसरी स्टेप आवश्यक असतात त्याची जाणीव करून देणे, हे जर कामं आपण केले तर निश्चितच आपण सोशली रिस्पॉन्सिबल अँड हेल्थी सोसायटी इथं निर्माण करू शकतो. Successful implementations of various actions plans to attain reproductive health requires strong infrastructural facilities, professional expertise, and material support. आता वेगवेगळे जे आपण ॲक्शन प्लॅन तयार करतो है ना रिप्रोडक्टिव्ह हेल्थची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी, तर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन, चांगली अंमलबजावणी करण्यासाठी काय आवश्यक आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अटेन करणे खूप महत्त्वाचं आहे. मग आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थची चांगली अंमलबजावणी करायची असेल तर काही गोष्टीची आवश्यकता असते, जसं की स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, म्हणजे मोठमोठे दवाखाने है ना, त्यानंतर जे त्याच्या फॅसिलिटीज, टेस्टच्या फॅसिलिटीज, त्याचं काही साहित्य असेल हे की नाही, ते सर्व गोष्टी. प्रोफेशनल एक्सपर्टाईज, म्हणजे त्या संदर्भातले विशिष्ट तज्ज्ञ डॉक्टर्स वगैरे जे असतील, आणि मटेरियल सपोर्ट, जे काही साहित्य लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर आपण सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन करू शकतो. These are essential to provide medical assistance and care to people in reproduction related problems like pregnancy, delivery, STDs, absorption, contraception, menstrual problems, infertility, etc. आता यामध्ये जर पाहिलं आपण, दीज आर इसेन्शियल टू प्रोव्हाइड मेडिकल असिस्टन्स, म्हणजे यामध्ये एकतर वैद्यकीय है ना सपोर्ट मिळतो आणि केअर पण मिळते, की जे लोक आहेत की जे रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, काही प्रेग्नन्सीची समस्या असेल, डिलिव्हरी असेल, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, काही वेळेस ॲबॉर्शन्स करतात, त्यानंतर कॉन्ट्रासेप्शन, त्यानंतर काही मेन्स्ट्रुअल सायकलचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम असतात. आता कॉन्ट्रासेप्शन याचा अर्थ काय माहिती आहे का, की या ठिकाणी जे प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट किंवा जे काही मार्ग वापरला जातो त्याला आपण कॉन्ट्रासेप्शन म्हणायचं. तर या सगळ्यांचे जे आहेत तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये याचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. Implementation of better techniques and new strategies from the time to time are also required to provide more efficient care and assistance to people. आता बेटर टेक्निकची जी इम्प्लिमेंटेशन आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर ज्या नवीन नवीन स्ट्रॅटेजीज टाईम टू टाईम अवेलेबल होतात त्यासुद्धा लोकांना माहीत असणे आवश्यक आहे, बरोबर. तर याच्यामुळं काय होतं की लोकांमध्ये आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करू शकतो. Statutory ban on amniocentesis for sex determination to legally check increasing female fertility, massive child immunization, etc. are some programs that merit mention in this connection. आता तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे पूर्ण बंदी आहे कशाला, चाइल्डचं सेक्स डिटरमाइन करण्यासाठी. आणि यासाठी जी टेक्निक आहे त्याला म्हणायचं ॲम्निओसेंटेसिस, की या ठिकाणी काय होतं की सेक्स डिटर्मिनेशन जे आहे तर ते या ठिकाणी चेक करण्याची ती एक मेथड आहे. तर त्याच्यावर बॅन आहे है ना, की त्याच्यामुळं जे फिमेल फर्टिसाइड्स आहे का मेल फर्टिसाइड्स आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की जे मॅसिव्ह चाइल्ड इम्युनायझेशन होतं तर वॅक्सिनेशन संदर्भात येते. तर हे सर्व प्रोग्राम जे आहे तर यांचं त्याशी काय कनेक्शन आहे.
In amniosynthesis, some of the amniotic fluid that both the developing fetus is taken to analysis the fetal cells and dissolved substances. आता मगाशी आपण हे पाहिलं आहे की सेक्स डिटर्मिनेशनसाठी कोणती टेक्निक आहे, ॲम्निओसेंटेसिस. आता या ॲम्निओसेंटेसिसमध्ये काय केलं जातं, तर जे डेव्हलपिंग फटस आहे गर्भामध्ये ज्याची वाढ होईल युटेरसमध्ये, तर त्याच्यातून कोणतं फ्लूइड कलेक्ट केलं जातं, ॲम्निओटिक फ्लूइड कलेक्ट केलं जातं आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या फटल सेल्स आहेत तर त्या ॲनालाइज केल्या जातात आणि डिझॉल्व्ह सबस्टन्सच्या साहाय्याने आयडेंटिफाय केलं जातं. This procedure is used to test for the presence of certain genetic disorders such as Down syndrome, hemophilia, sickle cell anemia, etc. determine the survivability of the fetus. आता जरी या ठिकाणी आपण पाहिलं की सेक्स डिटर्मिनेशनसाठी असेल, पण त्याचे काही फायदेसुद्धा आहेत. म्हणजे हे स्टॅट्युटरी हाईड केलं जाते इन्फॉर्मेशन. मग आता या ठिकाणी ही जी प्रोसिजर आहे तर ही प्रोसिजरचा ॲक्च्युअल वापर कायसाठी आहे की काही चाइल्डमध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहेत का, तर ते सुद्धा या पद्धतीनं आपण टेस्ट करू शकतो ॲम्निओटिक फ्लुइडच्या साहाय्यानं. तुम्हाला माहीत असेल काही डाऊन सिंड्रोम, त्यानंतर हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया, असे काही आजार आहेत की ज्याच्यापासून फटसमध्ये पुढं सर्वाईव्ह करण्याची येऊ शकते, हे की नाही वेळ, तर ते आपण डिटरमाइन करू शकतो. Research on various reproduction related areas are encouraged and supported by governmental and non-governmental agencies to find out new methods and or to improve upon the existing ones. आता जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड एरियाज आहेत तर त्याला आता त्याच्यावर रिसर्च हे वरचेवर चालू आहे. त्याला गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट एजन्सीचा पण सपोर्ट आहे. आणि आपण जर पाहिलं की नवीन नवीन पद्धती असेल किंवा आहे त्या पद्धतीला कसं इम्प्रूव्ह करता येईल याच्यावर संशोधन रिसर्च चालू आहे. Do you know that Saheli, a new oral contraceptive for the females, was developed by scientists at Central Drug Research Institute in Lucknow, India? आता तुम्हाला माहिती आहे का, आता एक कॉन्ट्रासेप्टिव्हची वेगवेगळी पद्धती असतात. आता जस्ट ओरली आपण मेडिसिन जसे औषध वगैरे घेतो तसे ते सहेली टॅबलेट्स जे आहेत तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे की ते जर फिमेलनं इंटेक केलं तर या ठिकाणी जे प्रेग्नन्सीचे चान्सेस आहेत ते अवॉइड केले जाऊ शकतात. सो याला डेव्हलप कोणी केलेलं आहे, CDRI लखनौ, ज्याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. Better awareness about sex-related matter, increased number of medically assisted deliveries, and better post-natural care leading to decreased maternal and infant mortality rates, increased number of couples with small families, better detection and cure of STDs, and overall increased medical facilities for all sex-related problems, etc. All indicates improved reproductive health of the society. आता सेक्स रिलेटेड जे काही मॅटर्स आहेत त्याबद्दल बेटर अवेअरनेस म्हणजे चांगली जाणीव जागृती करणे समाजामध्ये. त्यानंतर इन्क्रीज नंबर ऑफ मेडिकली ॲसिस्टेड डिलिव्हरीज, म्हणजे जेवढ्या काही डिलिव्हरीज असतील हे पूर्ण मेडिकल ॲसिस्टेड पाहिजे. म्हणजे यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेच जण काय करतात की जे नॉन डॉक्टर्स लोक असतात त्यांचा सपोर्ट घेतात, तर ते व्हायला नाही पाहिजे. पूर्णकडे मेडिकली ॲसिस्टेड डिलिव्हरी व्हायला पाहिजे. त्यानंतर पोस्ट नटल केअर लिडिंग टू डिक्रीज मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टिलिटी रेट्स. तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये मध्यंतरी जर पाहिलं आपण तर मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टिलिटी रेट वाढला होता. म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस मदरची तरी डेथ व्हायची किंवा इन्फंटची तरी डेथ व्हायची किंवा दोघांची डेथ व्हायची. परंतु आज जर पाहिलं आपण तर पोस्ट नॅटल केअर आपल्याकडे सोनोग्राफी रिपोर्ट्स असतील, विविध प्रकारचे मेडिसिन्स असतील, त्यांच्या साहाय्यानं आपण काय केलेले ते मृत्यूदर कमी केलेला आहे, बरोबर. त्यानंतर इन्क्रीज नंबर ऑफ कपल विथ स्मॉल फॅमिलीज. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इंडियानं काय अडॉप्ट केलेलं आहे 2 चाइल्ड पॉलिसी. चायनामध्ये लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी 1 चाइल्ड पॉलिसी आहे. अशा काही पॉलिसीज असतील. बेटर डिटेक्शन अँड क्युअर ऑफ STDs. आता सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, पहिली गोष्ट तर पर्सन्स हे गोष्टी शेअर करत नाही, हे की नाही, आणि शेअर न केल्यामुळे हे डिसीजचं जे इम्पॅक्ट आहे तो वाढत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं डिटेक्शन पण महत्त्वाचं आहे. मग एकदा का डिटेक्शन झालं तर आपण त्याचं क्युअर म्हणजे ट्रीटमेंट करू शकतो, हे की नाही. तर हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जर समाजामध्ये असेल. त्यानंतर इन्क्रीज मेडिकल फॅसिलिटीज फॉर सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम. आणि जेवढे काही सेक्शुअली रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर त्या संदर्भात
मेडिकल फॅसिलिटीज जर वाढत असेल तर निश्चितच हे सर्व गोष्टीचे कशाची लक्षणं आहेत की त्या सोसायटीमध्ये जी हेल्थ आहे ती कशी आहे, इम्प्रूव्ह रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर घेऊ आपण पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन अँड बर्थ कंट्रोल. In the last century, an all-round development in various fields significantly improved the quality of life of the people. आता मागच्या 100 वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर जे मेडिकल फॅसिलिटीज इतक्या वाढलेल्या आहेत की आपण जीवनाचा दर्जा उंचावलेला आहे चांगल्या पद्धतीनं, बरोबर. However, increased health facilities along with better living conditions had an explosive impact on the growth of the population. आता हेल्थ फॅसिलिटीज इन्क्रीज झाल्या, त्यानंतर लिव्हिंग कंडिशनसुद्धा बेटर झाली, पण याचा एक्सप्लोजिव्ह इम्पॅक्टसुद्धा पॉप्युलेशन ग्रोथवर झालेला आहे. कारण त्यामध्ये काय झालं, लोकसंख्या मृत्यूदर कमी झाला, याचा अर्थ काय झाला, ती पण लोकसंख्या वाढण्याचं एक लक्षण आहे. म्हणजे कुठेतरी जे पॉप्युलेशन आहे त्याला आपण पाहिजे तसं कंट्रोल ठेवलं का, नाही. The world population, which was around 200 million. 2000 million in 1900, dropped to about 6 billion by 2000 and 7.2 billion in 2011. आता 100 वर्षाच्या काळात 1900 मध्ये जगाची लोकसंख्या किती होती, 2 बिलियन. 100 वर्षानंतर जर पाहिलं आपण 2000 मध्ये ती 6 बिलियन झाली, ऑलमोस्ट 3 टाइम्स वाढली. आणि पुढच्या 11 वर्षामध्ये 7.2 बिलियन्स म्हणजे ऑलमोस्ट 20% वाढली आहे ना मागच्या याच्यात. A similar trend was observed in India too. ओके, भारतामध्ये सुद्धा लोकसंख्येचा तोच ट्रेंड आहे. Our population, which was approximately 350 million at the time of our independence, reached close to the billion mark by 2000 and crossed 1.2 billion in May 2011. आता भारताची लोकसंख्या जर पाहिली आपण, जेव्हा आपण स्वतंत्र झालो होतो त्यावेळेस 350 मिलियन्स होती. त्यानंतर 2000 आपण बिलियन्सपर्यंत पोहोचलो आणि 2011 देशाची लोकसंख्या 1.2 बिलियन झाली. A rapid decline in death rate, maternal mortality rate and infant mortality rate, as well as an increase in number of people in reproducible age are probable reasons for this. मग आता लोकसंख्या वाढण्याचे कारण काय आहे. पहिला आहे रॅपिड डिक्लिन इन डेथ रेट, म्हणजे मृत्यूदर कमी झाला, बरोबर, मेडिकल फॅसिलिटीज वाढल्यामुळं. मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट म्हणजे जे मदर किंवा फटस यांची बऱ्याच वेळेस मेडिकल फॅसिलिटीज नाही मिळाल्यामुळे डेथ व्हायची. आता आज फॅसिलिटी वाढल्या तर तो रेटसुद्धा या ठिकाणी कमी झालेला आहे. इन्फांट मॉर्टिलिटी रेट, मदरचा असेल तर MMR, इन्फंट्स असेल तर IMR, हे दोन्ही रेट या ठिकाणी कमी झालेले आहे. त्यानंतर इन्क्रीज इन नंबर ऑफ इन रिप्रोडक्सिबल एज. आता आपण ब्राझील पाहिलं तुम्हाला स्टँडर्ड 10 ब्राझीलला आपण वृद्ध देशांचा देश म्हणतो ना, पण तिथे लोकसंख्या पाहिलं तुम्ही किती कमी आहे. आता इंडियामध्ये जर पाहिलं आपण तर रिप्रोड्युसिबल एज जे आहे म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर 20 to 45. ओके, तर या एजमधले जे पीपल्स आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळं हे सुद्धा आपल्याकडे लोकसंख्या जास्त असण्याचं एक कारण आहे. Through our RCH programs, though we could bring down the population growth rate, it was only marginal. आता आपण रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम राबवला, त्याची अंमलबजावणी केली, पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी करण्याचा प्रयत्न केला, पण फार काही फरक पडलेला आहे का, नाही. According to 2011 census report, the population growth rate was less than 2%, that is 20 per 1000 per year. a rate at which our population could increase rapidly. आता 2011ची जी जनगणना आहे, आता तुम्हाला माहिती आहे यावर्षी जनगणना चालू होणार आहे 15 तारखेला. आता बरोबर 2011 नंतर आता 2026, 15 वर्षानंतर जनगणना व्हायली. जनरली 10 वर्षानंतर अगोदर व्हायची. आता जे पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे तर तो हा किती आहे आपल्या देशामध्ये 2%पेक्षा कमी आहे. म्हणजे प्रतिवर्ष प्रति 1000 आपल्याकडे काय झालेलं आहे, जनरली 20 लोक जे आहे तर त्यांचा प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ थोडासा कमी केला आहे. म्हणजे 2% म्हणजे दर वर्षी
प्रति 1000मध्ये, म्हणजे जिथं 1000चा जन्म होता तिथं फक्त आता 20 कमी केले, म्हणजे अजून पण 980चा रेट आहेच आपला. म्हणजे याचा अर्थ या रेटमुळं काय व्हायलं की आपली जी पॉप्युलेशन आहे ती अजूनसुद्धा काय वाढतच आहे, बरोबर, रॅपिडली इन्क्रीज होत आहे. Such an alarming growth rate could lead to an absolute scarcity of even the basic requirement, that is food, shelter and clothing, in spite of significant progress made in those areas. आता ही एक धोक्याची सूचना आहे. पहा, इतका ग्रोथ रेट पाहिजे का? नाही. इतका पॉप्युलेशनचा रेट असल्यामुळे आता इथं स्कॅरसिटी निर्माण झालेली आहे. पहा, म्हणजे आपण जर पाहिलं तर एक संकट आहे. ते कसं आहे का, अन्न, वस्त्र, निवारा, फूड, शेल्टर, क्लॉथिंग ह्या बेसिक गोष्टींची सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला समस्या येऊ शकते. Therefore, the government was forced to take enough serious measure to check this population growth rate. आणि म्हणून शासनानं काय केलं की हा जो सिरियस मेजर आहे तर त्याच्यावर एक फोर्स केलेला आहे की कशा पद्धतीनं आपल्याला पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी करता येईल. The most important step to overcome this problem is to motivate smaller families by using various contraceptive methods. आता यामध्ये बरेच काही गोष्टी आहेत की ज्याला आपण फॉलो केलं पाहिजे. त्यामध्ये जे लोकांना छोटं कुटुंब आहे की नाही त्यांनी फॉलो करायला पाहिजे. जसे मी तुम्हाला 2 चाइल्ड पॉलिसी म्हणतो. त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ होऊ नये यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजरचा यूज केला गेला पाहिजे. You might have seen advertisements in the media as well as posters or bills etc. showing a happy couple with 2 children with a slogan, हम दो हमारे दो, we two our two. आम्ही तो म्हणलो इंडियामध्ये 2 चाइल्ड पॉलिसी आहे आणि गव्हर्नमेंट याची बरीच जाहिरात करत असते. पोस्टर्स असतील, वेगळ्या प्रकारच्या बिल्स असतील किंवा जाहिराती असतील, ओके, त्यामध्ये हे गोष्टी मेन्शन केल्या असतात. Many couples, mostly the young urban working ones, have even adopted an one child norm. आता बरेचसे कपल्स आहेत, स्पेशली ज्याचे तरुण कपल्स आहेत, अर्बन म्हणजे शहरात राहणारे असतील आणि वर्किंग वन्स आणि जे ॲक्च्युअल एकत्र काम करतात, तर यांनी काय केलेलं आता 1 चाइल्ड नॉर्म म्हणजे एकच अपत्याची पॉलिसी मेंटेन केलेली आहे. Statutory raising of marriageable age of the female to 18 years and that of male to 21 years and incentives given to couples with small families are two of the other major take to tackle this problem. आता आपल्या इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे मुलींचं वय 18 आणि मुलांचं वय 21, बरोबर आहे का? हे गव्हर्नमेंटकडून मॅन्डेटरी आहे पहा. आणि त्याच्यानंतर हे तर झालंच, पण आफ्टर मॅरेजसुद्धा फॅमिली स्ट्रिक्टली स्मॉल असणं हे या प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकतं. Let us describe some of the commonly used contraceptive methods which help prevent unwanted pregnancies. आता मगाशी आपण बोललो की प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत. तर त्याच्या सहाय्यानं कशानं आपण म्हणजे अनावश्यक प्रेग्नन्सी कशी टाळता येऊ शकते त्याबद्दल आपण बोलू. An ideal contraceptive should be user-friendly, easily available, effective and reversible with no or less side effects. आता एक चांगलं कॉन्ट्रासेप्टिव्ह कोणतं असू शकतं बरं, लोक त्याला चॉईस करतील. ते असेल युजर फ्रेंडली म्हणजे वापरायला सोपं, त्यानंतर इझिली अवेलेबल सहज उपलब्ध होईल असं, इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक, रिव्हर्सिबल विथ नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट आणि त्या कॉन्ट्रासेप्टिव्हचा आपल्या हेल्थवर कुठलाही परिणाम होणार नाही, हे सर्व त्या कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये जर असेल तर ते काय झालं, आयडियल झालं. It also should in no way interfere with the sexual drive, desire and or the sexual act of the user. त्यानंतर ते कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरल्यामुळं आपले जे स्वतःच्या सेक्शुअल ड्राईव्ज असतील, डिझायर्स असतील, हे की नाही, किंवा आपली जी सेक्शुअल ॲक्ट आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना इंटरफेअर करत असेल तर लोक त्याला टाळू शकतात, बरोबर आहे का? हे सुद्धा आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये महत्त्वाचं आहे. A wide range of contraceptive methods are presently available which could be broadly grouped into the following categories, namely natural or traditional, barrier, IUDs, oral contraceptives, injectables, implants and surgical methods. मग आता जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत ज्याच्या सहाय्यानं प्रेग्नन्सी टाळता येऊ शकते, तर त्यामध्ये त्याच्या काही कॅटेगरीज आहेत. पहिला आहे नॅचरल किंवा ट्रॅडिशनल मेथड, की एक काही नैसर्गिक पद्धत आहे ती जर
कपल जर हायली एज्युकेटेड असतील, त्यांना काही गोष्टी म्हणजे क्लिअर समजत असतील, तर विदाऊट एनी कॉन्ट्रेसेप्टिव्ह ते त्या ठिकाणी काय करू शकतात, प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतात. त्यानंतर बॅरियर म्हणजे काहीतरी अडथळा निर्माण करायचा जेणेकरून युटेरसपर्यंत स्पर्म पोहोचणार नाही. त्यानंतर IUDs आहे, त्याचं पुढं पाहू आपण. त्यानंतर काही ओरल कॉन्ट्रेसेप्टिव्ह, आत्ताच बोललो आपण सहेली हे ना, असे काही ओरल कॉन्ट्रेसेप्टिव्ज आहे ज्याच्या साहाय्यानं प्रेग्नन्सी टाळल्या जाऊ शकते. काही इंजेक्टेबल्स आहे की त्याच्या साहाय्यानंसुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर इम्प्लांट्स अँड सर्जिकल मेथड्स, काही गोष्टी युटेरसमध्ये अशा इम्प्लांट करायच्या की फर्दर प्रेग्नन्सीचा चान्स राहणार नाही. किंवा काही सर्जिकल मेथडसुद्धा आहेत की सर्जिकल मेथड्सनं आपण परमनंटली या ठिकाणी काय करू शकतो की त्या फिमेलला प्रेग्नन्सी येणारच नाही. तर असे बी काही उपाय आहेत. या सर्व उपायाबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.